स्क्रीन विजिबल आहेत का सर्वांना? No. ओके. Now visible? Yes. Okay. Good afternoon to all. In last lecture, we discussed about the elevation drawing, and in this lecture, we discuss about the section line. सेक्शन ड्रॉइंग ड्रॉ करताना आपल्याला आपल्या बिल्डिंग मधनं आणि त्या सेक्शन पास केल्यानंतर ती बिल्डिंग आपल्याला तिथनं जर कट केली तर कशी शो होणार हे आपल्याला सेक्शन ड्रॉइंग मध्ये दाखवायचं असतं. सो यासाठी आपण प्लॅन ड्रॉ केलेला आहे, लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस. त्यामध्ये आपण प्रॉपर्टीज मध्ये जाऊन जर आपल्याला कलर चेंज करायचा असेल तर आपण कलर चेंज करू शकतोय. सो इथे नेक्स्ट सेक्शन लाईन दाखवण्यासाठी इथे लाईन कमांडचा यूज करायचा. ड्रॉ मध्ये जाऊन लाईन कमांडचा यूज करायचा. फर्स्ट थिंग, जेव्हा पण आपण ड्रॉइंग स्टार्ट करायला घेतोय, सर्वात फर्स्ट आपण सर्व सेटिंग केल्या आहेत की नाही ते फर्स्ट चेक करून घ्यायचं. त्यामध्ये तुम्हाला ऑर्थो ऑन लागतोय अँड युनिट सेटिंग सुद्धा आपण इथे चेक करू. ओके. अँड देन डायनामिक इनपुट इथे ऑन करून घ्यायचंय. अँड देन ऑब्जेक्ट स्नॅप मध्ये सर्व पॉइंट आपण क्लिक केले आहेत का ते आधी चेक करायचं. जर पॉइंट ते ऑलरेडी आपण क्लिक केले नसतील तर त्याला तुम्ही क्लिक करायचं. तुम्हाला स्क्रीनवर विजिबल असेल राईट बॉटम साइडला इथे ऑब्जेक्ट स्नॅप नावाचा ऑब्जेक्ट आहे, त्यामध्ये मी इथे सर्व पॉइंट्स क्लिक करून घेतलेले आहे. ओके. देन सर्व प्रायमरी सेटिंग झाल्यानंतर नेक्स्ट ड्रॉइंग स्टार्ट करायचं. जर काही स्टुडंटला ऑफलाईन लेक्चर करायचे असतील तर ते ऑफलाईन सुद्धा येऊ शकतात. आपण एलिव्हेशन ड्रॉ करताना बघितलेलंच आहे की सेक्शन मध्ये सुद्धा सेम आपल्याला प्रोजेक्शन घ्यायचे असतात. त्यासाठी आपण ड्रॉ मध्ये जाऊन कन्स्ट्रक्शन लाईनचा यूज केलेला होता. तर त्यामध्ये ड्रॉ मध्ये आपण इथे बघू शकतो की आपल्याला फर्स्ट दिसते लाईन अँड देन रे अँड देन कन्स्ट्रक्शन लाईन. सो रे कसा यूज होतोय ते बघूया. रे ज्या पॉइंटवर ना आपण लाईन ड्रॉ करायला स्टार्ट करतोय त्या पॉइंटवर ना ती समोर इन्फिनिटी असते. अँड जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन लाईन यूज करतोय ती कोणत्याही पॉइंट वरनं स्टार्ट केली तरी ती टोटली इन्फायनाइट लाईन असते. ओके. सो प्रोजेक्शन घेण्याकरिता आपण इथे कन्स्ट्रक्शन लाईनचा इथे यूज करणार आहोत. ओके. नेक्स्ट प्रोजेक्शन दाखवण्याकरता म्हणजे आपल्याला सेक्शन फर्स्ट आपल्याला डिसाइड करायचं असतं की आपला सेक्शन कुठनं पास करायचा. तुम्हाला जिथनं सेक्शन पास करायचा तिथनं तुम्ही सेक्शन
पास करू शकता. जनरली WC पाथ घेऊन बाकी अदर्स रूम मधनं आपण सेक्शन पास करतोय. सो मी इथे तुम्हाला एक सेक्शन घेऊन दाखवते. ओके, या प्लॅन मध्ये तुम्ही बघू शकता की मी जो आपला सेक्शन आहे हा इथे बेडरूम अँड लिव्हिंग रूम यामधनं मी पास केलेला आहे. आणि या सेक्शनचे जे एरो आहेत हे टॉप साइडला शो केलेले आहेत. म्हणजे आपल्याला सेक्शन ड्रॉ करताना अप्पर साइडला कोणता पोर्शन आपल्याला शो होतोय हे आपल्याला आपल्या सेक्शन प्लॅन मध्ये ड्रॉ करावं लागेल. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की ही जी विंडोज आपल्याला इथे दिसतंय ह्या विंडोजचा सज्जा जो या बाहेरच्या साईडला असेल फर्स्ट तो आपल्याला इथे दिसणार. इथे बघू शकता तुम्ही मी माऊसचा कर्सर इथे ठेवलेला आहे. क्रॉस एअर कुठे ते तुम्ही बघू शकता. तर इथे फर्स्ट तुम्हाला सज्जा शो होणार अँड देन कट झालेली वॉल इथे तुम्हाला शो होणार अँड देन बेडरूम ही टोटली इथे बेडरूम असल्यामुळे ही जी समोरची वॉल आपल्याला दिसते ही टोटली वॉल आपल्याला शो होणार विदाउट कटिंग. अँड देन अगेन इथे पुन्हा एक वॉल कट झालेली दिसते. तर ती कट झालेली वॉल आपल्याला आपल्या एलिव्हेशन मध्ये शो करावी लागेल. अँड देन लिव्हिंग रूम मध्ये इथे एंटर झाल्यानंतर तुम्हाला इथे डोअर दिसतंय जे डोअर आपलं डायनिंग रूमचं आहे. अँड देन डोअर नंतर नेक्स्ट तुम्हाला इथे वॉल दिसतंय. तर ही वॉल कट न झालेली तुम्हाला इथे शो करावी लागेल. अँड देन आपला सेक्शन नेक्स्ट वॉल मधनं पास होतोय. तर इथे आपल्याला वॉल कट झालेली इथे शो करावी लागेल. ओके, अँड देन लास्टला जे आउटर साइडला आपल्याला इथे विंडोज दिसते एंडला त्या विंडोजचे सज्जाचे प्रोजेक्शन आपल्याला इथे शो करावे लागतील. ओके, इन दिस वे वी टेकन द सेक्शन प्लॅन. देन प्रोजेक्शन घेण्याकरिता आपण ड्रॉ मध्ये जाऊन कन्स्ट्रक्शन लाईनचा यूज इथे करणार आहोत. देन एलिव्हेशन ड्रॉ करताना आपण फक्त आउटर वॉल्सचे प्रोजेक्शन आपण घेतलेले होते. तर सेक्शन घेताना आपल्याला आउटर वॉल विथ इनर वॉल दोन्ही वॉल्सचे प्रोजेक्शन आपल्याला इथे घ्यायचे असतात. ओके, देन आपल्या प्लॅनची आउटर वॉल आहे सो आपण इथे प्रोजेक्शन घेणार अँड देन प्रेस एंटर. जर कमांडच्या बाहेर यायचं असेल तर आपण एंटर किंवा इस्केप प्रेस करतो. अँड अगेन जर आपल्याला तीच कमांड यूज करायची असेल तर अगेन आपण एंटर प्रेस करतोय. सेम वे एंटर प्रेस करून आपण इथे कन्स्ट्रक्शन लाईनचा यूज करून प्रोजेक्शन देतोय. ओके, ज्या आउटर वॉल अँड इनर वॉल दोन्ही साइडचे प्रोजेक्शन आपण इथे दिलेले आहेत. अँड देन पुन्हा इथे प्रॉपर्टीज मध्ये जाऊन लाईन्सचा कलर चेंज करून घ्यायचा की ज्यामुळे आपल्याला लाईन्स मध्ये कन्फ्युजन होणार नाही. ओके, देन अगेन ड्रॉ मध्ये जाऊन लाईन कमांड घ्यायची. जे आउटर वॉल आहेत त्या आउटर वॉल वरनं
आउटर टू आउटर वॉल्स आपण लाईन इथे जॉईन करून घ्यायच्यात. अँड देन फर्स्ट आपण इथे लाईन शो केलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे प्लिंथ लेवल शो करायची असतं. तर प्लिंथ लेवल ही आपली ग्राउंड लेवल वरनं 0.75 डिस्टन्स वरनं शो करायची असतं. तुम्ही साइड बाय साइड डिस्टन्स लिहून घेत चला की किती डिस्टन्स वरनं आपण कितीचा ऑफसेट देतोय. किंवा जर कोणाकडे लॅपटॉप असतील तर त्यांनी साइड बाय साइड लॅपटॉप मध्ये केलं तरी चालेल. ओके, देन मॉडिफाय मध्ये जाऊन नेक्स्ट ऑफसेट कमांडचा यूज आपल्याला करायचा आहे. देन टेक अ ऑफसेट कमांड. देन they are shows the message on the screen. Specify the offset distance. So our offset distance is 0.75 for plinth distance, and then press enter. Then they are asking for select the object to offset. Means ज्या ऑब्जेक्टचा आपल्याला इथे ऑफसेट करायचं आहे त्या ऑब्जेक्टला आपल्याला इथे फर्स्ट सिलेक्ट करायचं. Yes, any doubt? त्या लाईनला आपण सिलेक्ट केल्यानंतर त्याला आउटर साइडला इथे क्लिक करायचं. नेक्स्ट प्रेस एस्केप. And then after the plinth level there is a floor to floor height. So we taken here the floor to floor height is 3 meter. Then again take a offset command. In modify there is a offset command. For offset command shortcut is O enter. Then again there shows a message on the screen. Specify the offset distance. So here our offset distance is 3 meter, and then press enter. Then again select the object and simply click on outside, and again then press escape or enter. Again we want here the offset command, so simply press enter and then specify the offset distance. After floor to floor height, we want take care the slab thickness. According to our drawing, our slab thickness depend on our design. So I am taken here the 0.15. Generally 0.9 to 0.2 or 0.15 पर्यंत आपण इथे स्लॅब थिकनेस शो करतोय. And then press enter, and then select the object and simply click on outside, and then press escape or enter. After slab thickness there is a parapet wall of 0.8 to 1 meter. So take a line command and take a vertical line of 0.8 meter and then press enter. Again then take a line command of 0.8 distance. तुम्ही इथे ही लाईन या साइडला ड्रॉ करण्याकरिता डायरेक्टली मॉडिफाय मध्ये जाऊन मिरर कमांडचा सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. अँड देन इथे पॅरापेट वॉल दाखवण्यासाठी मी इथे ड्रॉ मध्ये आर्क मध्ये 3 पॉइंट आर्क इथे कमांड यूज करणार. देन दे आर आस्किंग फॉर द स्पेसिफाय द फर्स्ट पॉइंट ऑफ द आर्क. देन take any first point of the arc and take a second point. So second point take here in the middle portion, and then click on the third point. Okay, if you want to change the position of the arc, then simply select the arc and using mouse cursor we can drag this line
that this arc outer or inner side. Okay. नेक्स्ट आपल्याला इथे सेक्शन लाईन मध्ये आपल्याला इथे डोअर शो होत आहे. सो आपण इथे लिव्हिंग रूमच्या साईडला इथे डोअर शो करणार. तर प्लिंथ लेवल वरनं 2.1 डिस्टन्स पर्यंत आपण डोअर्सची हाईट इथे शो करत असतो. सो अगेन टेक अ ऑफसेट कमांड. फॉर ऑफसेट कमांड शॉर्टकट इज O enter. Then specify the offset distance. Here take the offset distance is 2.1 meter and then press enter. इथनं तुम्ही जी प्लिंथ लेवल आपण शो केलेली आहे ऑलरेडी त्या डिस्टन्स वरनं वरती आपल्याला 2.1 मीटर पर्यंत हाईट द्यायची असतं डोअरला. ग्राउंड डिस्टन्स वरनं नाही, प्लिंथ डिस्टन्स वरनं हाईट द्यायची असतं. ओके. Then take a rectangle command. One by 2.1 distance of rectangle command. Okay. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर विचारून घ्या. ओके. देन रेक्टेंगल कमांड घेऊन इथे तुम्ही 1/2.1 मीटरचा इथे रेक्टेंगल फर्स्ट ड्रॉ करून घ्यायचा. अँड देन टेक अ ऑफसेट कमांड. देन स्पेसिफाय द डिस्टन्स ऑफ 0.1 मीटर. नेक्स्ट ह्या रेक्टेंगलला 0.1 चा आपण ऑफसेट इनर साइडला द्यायचा. ओके. देन टेक अ लाईन कमांड. लाईन कमांड घेतल्यानंतर इथे इनर साइडचा जो रेक्टेंगल आहे त्याचे मिड पॉइंट तुम्ही इथे जॉईन करून घ्यायचे.
हॅलो मॅम, सेक्शन प्लॅन रिपीट सांगा. ओके, सेक्शन प्लॅन आपण इथे रिपीट करूया. एलिव्हेशन तर तुम्हाला माहितीच असेल ना. तर एलिव्हेशन मध्ये जसे आपण प्रोजेक्शन घेतलेले होते प्लॅन्सचे, सेम वेनी सेक्शन ड्रॉ करताना सुद्धा इथे आपल्याला प्रोजेक्शन घ्यायचे असतात. तर इथे सेक्शन लाईन ड्रॉ करताना इनर वॉल अँड आउटर वॉल, इथे तुम्ही प्लॅन मध्ये बघू शकता की इनर वॉल, आउटर वॉल दोन्हीचे प्रोजेक्शन आपल्याला खाली घ्यायचे असतात. ओके, अँड देन प्रोजेक्शन सर्व घेतल्यानंतर वॉल्सचे प्रोजेक्शन फर्स्ट मी घेतलेले आहे. ओके, देन त्यानंतर लाईन कमांड घेऊन तुम्ही हे आउटर टू आउटर वॉलला इथे फर्स्ट लाईन कमांडनी इथे लाईन जॉईन करून द्यायची. ओके, देन त्यानंतर 0.75 डिस्टन्स वर आपल्याला इथे प्लिन डिस्टन्स शो करायचं असतं. डिस्टन्स लिहून घ्या. ओके, देन त्यानंतर फ्लोर टू फ्लोअर हाईट आपल्याला इथे शो करायचं असतं. ती फ्लोअर टू फ्लोअर हाईट आपण इथे 3 मीटर वर शो करतोय. फ्लोअर टू फ्लोअर डिस्टन्स 3 मीटर. अँड देन लास्टला इथे आपल्याला स्लॅब थिकनेस आपल्याला इथे शो करायचे असतं. तर स्लॅब थिकनेस जी आहे ती आपली अकॉर्डिंग टू अवर ड्रॉइंग आपण इथे शो करत असतो. तर मी इथे 0.15 मीटरची लाईन म्हणजे स्लॅब थिकनेस शो केलेली आहे. देन ऍट टॉप पॅरापेट वॉल आपल्याला शो करायचे असतं. 0.8 to 1 मीटर पर्यंत आपण इथे पॅरापेट वॉल आपण शो करतोय. ओके, ही पॅरापेट वॉल शो करायला मी डायरेक्टली लाईन कमांड घेतलेले आणि 0.8 मीटरच्या इथे 2 लाईन ड्रॉ केल्या. तुम्ही ही लाईन ड्रॉ केल्यानंतर डायरेक्टली मिरर कमांड घेऊन या लाईनला इथे मिरर सुद्धा करू शकता. अँड देन ड्रॉ मध्ये जाऊन आर्क मध्ये 3 पॉइंट आर्क ते डायरेक्टली तुम्ही इथे 3 पॉइंट जॉईन करून डायरेक्ट आर्क काढू शकता. समजलं इथपर्यंत? ओके, तुमचे मोबाईल असतील ते म्यूट करून ठेवा, आवाज रिपीट येतोय मला. ओके, देन त्यानंतर प्लिंथ वरती 2.1 मीटर पर्यंत आपण आपल्या डोअरची पोझिशन इथे ठेवत असतो. म्हणजे डोअरला हाईट आपण 2.1 मीटर देतो, ते पण प्लिंथ लेवलवरनं. ओके, देन त्यानंतर आपल्याला इथे सज्जा शो करायचा आहे. कारण की आपल्या प्लॅन मध्ये तुम्ही बघू शकता की ही विंडोज आपल्याला इथे शो होत आहे. तर ह्या विंडोचा सज्जा आणि ह्या विंडोचा सज्जा आपल्याला इथे आपल्या सेक्शन प्लॅन मध्ये शो होणार. सो आपण फर्स्ट सज्जा इथे ड्रॉ करणार. देन अगेन टेक अ लाईन कमांड. इथे आउटर साइडला मी इथे सज्जा ड्रॉ करून घेते. देन ऑर्थो ऑन आहे की ऑफ आहे ते फर्स्ट चेक करायचं. देन 0.1 मीटर पर्यंत आपण व्हर्टिकल लाईन ठेवतोय. देन 0.45 मीटर पर्यंत हॉरिझॉन्टल लाईन ठेवतोय. अँड देन 0.075 मीटर पर्यंत अगेन व्हर्टिकल लाईन इथे शो करताय. देन ऑर्थो ऑफ करून इन्क्लाइन इथे तुम्ही बघू शकता की इन्क्लाइन 2 लाईनला जॉईन करताय. ओके, समजलंय? देन डायरेक्टली मॉडिफाय मध्ये जाऊन कॉपी नावाची कमांड तिथे आहे. तर त्या नेक्स्ट काय विचारतंय, सिलेक्ट द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला टोटली सिलेक्ट करायचंय अँड देन प्रेस एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर इथे बेस पॉइंट तुम्ही सिलेक्ट करायचा आणि इथे या लाईनला ज्या ठिकाणी आपला डोअर्सची पोझिशन संपते मीन्स 2.1 मीटरच्या वरती आपण इथे सज्जा प्लेस करतोय. ओके, देन मॉडिफाय मध्ये अगेन
मिरर नावाची कमांड येतं. तर त्यामध्ये ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आणि देन प्रेस एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर जे मिडल डिस्टन्स वरनं इथे दिसतंय ऑर्थो ऑन ठेवायचं आणि इथे डायरेक्टली याला प्लेस करायचं. तर तुम्ही इथे बघू शकता की हे काही डिस्टन्स वर इथे प्लेस झालेलं आहे. तर तुम्ही त्यासाठी डायरेक्टली मॉडिफाय मध्ये मूव नावाची कमांड घ्यायची, ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं, प्रेस एंटर. एंटर प्रेस केलं की या इथे डायरेक्टली याला ड्रॅग करून घ्यायचं. ओके. देन नेक्स्ट आपल्याला यामध्ये इथे फुटिंग शो करायचं असतं. तर अकॉर्डिंग टू अवर ड्रॉइंग वेगवेगळ्या प्रकारचे फुटिंग तुम्ही इथे शो करू शकता. तर फर्स्ट यामध्ये मॉडिफाय मध्ये ट्रिम नावाची कमांड आपल्याला इथे दिसतंय. तर ट्रिम नावाची कमांड घ्यायची. देन सिलेक्ट द ऑब्जेक्ट टोटली अँड देन प्रेस एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर ज्या लाईन्स आपण इथे प्रोजेक्शन साठी घेतलेल्या होत्या त्या टोटली लाईन इथे डिलीट करून घ्यायच्या. ओके. देन जो इथे आपण सेक्शन ड्रॉ केलेला आहे त्याला झूम करून ज्या बाकी लाईन्स ज्या आहेत ज्या नको आहेत आपल्याला त्या लाईन्स इथे डिलीट करून घ्यायच्या. इथे माऊस नेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की काही लाईन्स ज्या आहेत त्या डिलीट होत नाही. सो यासाठी आपल्याला ट्रिम नावाच्या कमांडच्या बाहेर यावं लागतं आणि ज्या लाईन्स नको आहेत त्या लाईन्स डायरेक्टली इथे सिलेक्ट करायच्या असतात आणि लाईन्स डायरेक्टली सिलेक्ट करून त्याला डिलीट करायचं असतं. ओके. तर तुम्ही इथे बघू शकता की आपला जो सेक्शन इथनं पास झालेला आहे यामध्ये फक्त सज्जा अँड 2 सज्जा अँड इथे डोअर हे फक्त आपल्याला एवढं शो होणार होतं. तर ते आपण प्लॅन मध्ये इथे शो केलेलं आहे. ओके. देन त्यानंतर आपल्याला इथे फुटिंग डिटेल्स आपल्याला शो करायचे असतात. ओके. देन फुटिंग डिटेल्स साठी रेक्टेंगल कमांड घ्यायची फर्स्ट. .7 बाय 0.1 मीटरचा फर्स्ट इथे रेक्टेंगल काढून घ्यायचा. 1.7 बाय 0.1 चा. ओके. देन अगेन रेक्टेंगल कमांड घ्यायची. देन 1.5 मीटर बाय 0.45 डिस्टन्स आपल्याला अगेन एक रेक्टेंगल इथे ड्रॉ करून घ्यायचा. देन जे आपण इथे फुटिंग आपली शो करत असतो ही फुटिंग आपली 5 मीटर पर्यंत 5 मीटर म्हणजे 0.5 डिस्टन्स पर्यंत आपण इथे 5 मीटर पर्यंत आपण इथे फुटिंग शो करत असतो. सो 0.1 ऑलरेडी दिलेला आपण. नेक्स्ट 0.4. ओके. देन अगेन एक रेक्टेंगल घ्यायचा 0.23 बाय 4.45 चा इथे एक रेक्टेंगल ड्रॉ करून घ्यायचा.
जी फुटिंग आपण शो करत असतो ती 1.5 मीटर डिस्टन्सची आपण इथे फुटिंग शो करत असतोय. 5 मीटर न करता आपण इथे 1.5 मीटरची फुटिंग आपण इथे शो करत असतो. देन त्यानंतर अगेन रेक्टेंगल कमांड घ्यायची. रेक्टेंगल कमांड घेतल्यानंतर इथे 0.23 बाय 0.95 चा इथे रेक्टेंगल आपण ड्रॉ करून घ्यायचा. अँड देन 3 रेक्टेंगल काय कन्फ्युजन ओके नाही 3 रेक्टेंगल घ्यायचे. फर्स्ट रेक्टेंगल 1. स्टेप फुटिंग दाखवण्यासाठी आपण इथे 3 रेक्टेंगल घेतोय. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे फर्स्ट जो रेक्टेंगल आपण इथे घेतलेला आहे तो 1.7 बाय 0.1 मीटरचा घेतलेला. ओके. देन त्यानंतर 1.5 बाय 0.45 चा घेतलेला. ओके. देन त्यानंतर 0.23 बाय 0.95 चा थर्ड रेक्टेंगल घेतलेला आहे आपण इथे. देन अगेन मूव कमांड घ्यायची आणि रेक्टेंगलला सिलेक्ट करायचं. ओके. देन प्रेस एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर त्या रेक्टेंगलचा मिड पॉइंट खालच्या रेक्टेंगलच्या मिड पॉइंटला इथे जॉईन करायचं. ओके. देन अगेन थर्ड रेक्टेंगल म्हणजे अगेन मूव कमांड घ्यायची. थर्ड रेक्टेंगलला सिलेक्ट करायचं. देन प्रेस एंटर. या रेक्टेंगलचा मिड पॉइंट या रेक्टेंगलच्या इथे आपण मिड पॉइंटला जॉईन करायचं. ओके. काही कन्फ्युजन इथपर्यंत? रिपीट सांगू. फर्स्ट जो रेक्टेंगल घेतलाय आपण हा 1.7 बाय 0.1 चा घेतलेला. ओके. देन त्यानंतर सेकंड रेक्टेंगल 1.5 मीटर बाय 0.45 चा घेतला. देन थर्ड रेक्टेंगल 0.23 बाय 0.95 चा घेतलाय. कारण की 1.5 मीटर पर्यंत आपण स्टँडर्ड फुटिंग शो करत असतोय. देन आणि मॉडिफाय मध्ये मूव नावाची कमांड बघा. मॉडिफाय मध्ये मूव नावाची कमांड आहे. ते मूव नावाची कमांड घेऊन तिन्ही रेक्टेंगल सिलेक्ट करून मिड पॉइंटला इथे जॉईन केलेले आहेत. ओके. देन अगेन कॉपी नावाची कमांड घ्यायची. मॉडिफाय मध्ये कॉपी नावाची कमांड. टोटली ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा. देन प्रेस एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर रेक्टेंगलचा कॉर्नर इथे सिलेक्ट करायचा आणि इथे आपली जिथे फुटिंग येतं तिथे डायरेक्टली याला प्लेस करायचं. ओके. इथपर्यंत काय डाऊट? नेक्स्ट आपण इथे प्लिंथ लेवल मध्ये 0.02 डिस्टन्सला इथे टाइल्स फिलिंग साठी आपण ऑफसेट देतो. सो ऑफसेट साठी शॉर्टकट ओ एंटर. ऑफसेट साठी शॉर्टकट ओ एंटर. देन 0.02 मीटर अँड देन प्रेस एंटर. ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आणि खालच्या साईडला इथे ऑफसेट दिलेला आहे आपण कशासाठी? टाइल्स फिलिंग साठी. ओके. देन प्रेस इस्कॅप. अगेन देन प्रेस एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर इथे 0.075 मीटर पर्यंत आपल्याला इथे टाइल्स प्लेसिंगच्या खाली इथे आपल्याला सँड फिलिंग शो करायचे असतं. ओके. आले लक्षात? ओके. देन 0.1 मीटर पर्यंत आपल्याला इथे पीसीसी फिल करायचं असतं. अगेन देन टेक अ ऑफसेट कमांड. देन टेक अ डिस्टन्स 0.1 मीटर and then press enter. Then select the object and simply click on
outside. Then PCC इथे प्लेस केल्यानंतर त्याखाली आपण इथे मुरुम प्लेस करत असतो. ओके, इथपर्यंत काही डाऊट आहे? आपला सेक्शन इथे कम्प्लीट झालेला आहे. डाऊट आहे का यामध्ये? ओके, देन त्यानंतर इथे मटेरियल फिलिंग आपल्याला करायचं असतं. तर तुम्ही इथे ड्रॉ मध्ये बघू शकता की हॅच अँड ग्रेडियंट नावाची कमांड आपल्याला ड्रॉ मध्ये शो होत आहे. देन ड्रॉ मध्ये तुम्हाला इथे हॅच अँड ग्रेडियंट नावाच्या कमांड तिथे आपल्याला शो होत आहे. तर फर्स्ट हॅच कमांड आपण घेणार. देन त्यामध्ये ही जी आपली वॉल्स आहेत, ह्या वॉल्स कट झालेल्या आपल्याला इथे शो करायचे आहे. सो त्यासाठी आपण इथे ANS132 ही कमांड घेणार आणि डायरेक्टली जिथे आपल्याला वॉल्स कटिंग झालेल्या अशा दाखवायच्या आहेत तिथे डायरेक्टली त्याला क्लिक करणार. हॅच कमांड यूज करण्यासाठी जो आपला बाउंड्रीज आहेत, ह्या बाउंड्रीज टोटली क्लोज असलेल्या पाहिजे. जर यामध्ये जर कुठे लाईन्स मध्ये जर गॅप असतील तर तिथे आपल्याला ही असली जी हॅचिंग आहे ती होणार नाही. काय डाऊट? ओके, देन नेक्स्ट आपल्याला इथे टाइल्स प्लेसिंग आपल्याला दाखवायचे असतं. तर त्यासाठी आपण इथे अँगल नावाची कमांड येत आहे. तर ती अँगल नावाची कमांड आपण इथे टाइल्स प्लेसिंग मध्ये इथे शो करू शकतो. आणि त्यासाठी जर तुम्हाला याची हाईट किंवा थिकनेस चेंज करायची असेल तर तुम्ही इथे याची हाईट थिकनेस सुद्धा इथे चेंज करू शकता. बघा इथे लाईन्स चेंज होत दिसते तुम्हाला. ओके, अँड देन नेक्स्ट येतं आपलं सँड. टाइल्सच्या खाली येतं नेक्स्ट सँड फिलिंग. देन अगेन हॅच कमांड. नेक्स्ट त्यामध्ये आपल्याला सँड फिलिंग प्लेस करायची आहे. AR सँड म्हणून इथे येत आहे, ते डायरेक्टली आपण सँड फिलिंग मध्ये इथे डायरेक्टली आपण शो करायचं. ओके, देन त्यासाठी आपल्याला स्केल ही खूप कमी करावी लागेल. डायरेक्टली 0.002 आपण इथे तुम्ही बघू शकता की जेव्हा मी 0.00 मध्ये जाते 0.0100 ठेवते तेव्हा इथे आपल्याला सँड शो होत आहे. तर इथे बघू शकता की आपण सिलेक्ट करताना इथे 2 ऑब्जेक्ट मध्ये आपलं प्लेस झालेले आहेत. सो याला डायरेक्टली सिलेक्ट करून डिलीट करायचं. अँड अगेन इन ड्रॉ देअर इज अ हॅच कमांड. हॅच मध्ये डायरेक्टली तुम्ही इथे AR सँड म्हणून येतं. ओके, ते सँड सिलेक्ट करायचं आणि ज्या बाउंड्रीज ज्या ठिकाणी तुम्हाला प्लेस करायचं आहे तिथे डायरेक्टली सिलेक्ट करून
तिथे प्लेस सुद्धा करू शकता तुम्ही. देन नेक्स्ट येतं आपलं PCC. सर्वात खाली आपल्याला इथे ग्रॅव्हल प्लेस करायचे असतं. सो इथे हॅच मध्ये डायरेक्टली ग्रॅव्हल सिलेक्ट करायचं आणि ज्या ऑब्जेक्ट मध्ये इथे तुम्हाला प्लेस करायचं आहे तुम्ही इथे डायरेक्टली ग्रॅव्हल प्लेस करू शकता. तर इथे त्यासाठी तुम्हाला इथे ते शो होत नाही. सो तुम्हाला इथे साईज इन्क्रीज करावी लागेल. साईज इन्क्रीज केल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे ते शो व्हायला लागलेलं आहे. फक्त सँड फिलिंग साठी आपल्याला साईज 0.01 ठेवावं लागेल. जशी तुम्ही साईज चेंज करत जाल त्यानुसार तुम्हाला ते समजायला येईल. ओके. ते PCC यामध्ये नसतं तर तिथे आपण AR कॉन्क्रीट म्हणून इथे प्लेस करतोय. डायरेक्टली ऑब्जेक्ट असं झूम करून ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा. म्हणजे जिथे आपल्याला प्लेस करायचं आहे तोच ऑब्जेक्ट फक्त सिलेक्ट व्हायला पाहिजे. ओके. देन यासाठी सुद्धा तुम्हाला साईज कमी करावी लागेल. बघा साईज कमी केल्यानंतर तिथे कॉन्क्रीट शो होत आहे. हा नेक्स्ट बघू शकता थोडी साईज कॉन्क्रीट इथे नेक्स्ट शो होत आहे. ओके. मटेरियल प्लेसिंग समजलंय तुम्हाला. ड्रॉ मध्ये जाऊन हॅच नावाची कमांड आहे. त्या हॅच नावाच्या कमांड मध्ये फर्स्ट तुम्हाला टाइल्स प्लेसिंग इथे शो करायचे असतं. तर टाइल्स प्लेसिंग ही आपण अँगल नावाची जो इथे कमांड दिसते त्याने आपण इथे टाइल्स प्लेसिंग शो करतो. ओके. तर टाइल्स प्लेसिंग साठी जर तुम्हाला इथे म्हणजे थिकनेस चेंज करायचे असेल तर तुम्ही ते प्रॉपर्टीज मध्ये थिकनेस सुद्धा चेंज करू शकता. जेव्हा आपण ही ड्रॉ मध्ये जाऊन हॅच नावाची कमांड जेव्हा घेतो तर ऑलरेडी एक न्यू विंडोज तुमच्या समोर इथे टॉप साइडला ओपन होते. तर त्यामध्ये प्रॉपर्टीज मध्ये तुम्ही इथे थिकनेस सुद्धा देऊ शकता. ओके. देन त्यानंतर टाइल्सच्या खाली आपल्याला इथे सँड फिलिंग शो करायचे असतं. तर सँड फिलिंग साठी तुम्ही डायरेक्ट AR सँड म्हणून येतं ते डायरेक्टली तुम्हाला त्यामध्ये फिल करायचं असतं. बट AR सँड साठी थिकनेस जास्त ठेवून तुम्हाला चालणार नाही. कारण की जर थिकनेस आपण जास्त तिथे शो केली तर ती सँड आपल्याला विजिबल होणार नाही. जर विजिबल होण्यासाठी आपल्याला जी थिकनेस आहे ती थिकनेस 0.01 पर्यंत आपल्याला इथे शो करायची असतं. ओके. देन त्यानंतर इथे आपल्याला PCC प्लेस करायचं असतं. तर यामध्ये आपण PCC नसल्यामुळे आपण इथे कॉन्क्रीट PCC सिमिलर टू कॉन्क्रीट आपण इथे प्लेस करतोय. सो AR कॉन्क्रीट म्हणून तुम्हाला इथे दिसते कमांड. तर ती डायरेक्टली कमांड सिलेक्ट करून ज्या ठिकाणी तुम्हाला प्लेस करायची आहे तिथे डायरेक्टली तुम्ही इथे क्लिक करू शकता. ओके. देन लास्ट इथे बॉटमला आपल्याला ग्रॅव्हल प्लेस करायची असतं. देन
इथे तुम्हाला ग्रॅव्हल नावाची कमांड दिसते, ते डायरेक्टली ग्रॅव्हल म्हणून डायरेक्टली येतं, तर ते डायरेक्टली सिलेक्ट करून ज्या ठिकाणी प्लेस करायचे आहे तिथे डायरेक्टली तुम्ही सिलेक्ट करून प्लेस करू शकता. ओके, देन प्लेस केल्यानंतर जर तुम्हाला सपोज थिकनेस चेंज करायची असेल, तुम्ही डायरेक्टली त्या लेयरला सिलेक्ट करून इथे थिकनेस सुद्धा चेंज करू शकता. आता सपोज ही सँड ची थिकनेस खूप जास्त इथे झालेली दिसते. जेव्हा तुम्हाला ती लेयर सिलेक्ट करायची असेल, त्याला झूम करून तुम्ही सिलेक्ट करू शकता. सँड मध्ये मी इथे थिकनेस इन्क्रीज करते. ओके, फर्स्ट येणार टाइल प्लेसिंग, देन येणार सँड, देन येणार कॉन्क्रीट अँड देन येणार ग्रॅव्हल. ओके, देन तुम्हाला जर कलर इथे द्यायचे असतील तर तुम्ही कलर सुद्धा देऊ शकता. ओके, आणि इथे सज्जामध्ये सुद्धा आपल्याला कॉन्क्रीट इथे प्लेस करावं लागणार, कारण की सज्जा इथे तुम्हाला दिसणार. तर ड्रॉ मध्ये जाऊन पुन्हा अगेन हॅच मध्ये एआर कॉन्क्रीट, आणि इथे स्लॅब मध्ये सुद्धा आपण कॉन्क्रीट आपल्याला दिसणार. तर ह्या सर्व बॉक्सला इथे सिलेक्ट करायचं अँड जे साईज आहे ती साईज इन्क्रीज और डिक्रीज अकॉर्डिंग टू प्लेसिंग इथे आपल्याला प्लेस करायचं असतं. ओके, जर तुमची बाउंड्रीज जर क्लोज नसेल तर डायरेक्टली तिथे तुमचं ऑब्जेक्ट जे मटेरियल आपल्याला प्लेस करायचंय ते मटेरियल तिथे प्लेस होणार नाही. समजते ना? ओके, आणि ज्या वरचे हे वॉल्स आहेत या सुद्धा आपल्याला इथे कट झालेल्या शो करावं लागतील. कट झालेल्या वॉल साठी आपण काय शो केलेलं होतं? काय शो केलंय आपण कट झालेल्या वॉल साठी? नाही, ट्रिम नावाची कमांड तर जे प्रोजेक्शन आपण घेतलेले होते त्यासाठी ट्रिम नावाची कमांड घेतलेली होती. आडव्या रेषा कोणत्या घ्यायच्या यामधल्या? हे 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 नाही, ह्या नाही दाखवायच्या असतं आपल्याला, ह्या दाखवायच्या असतं. डबल लाईन्स ज्या आहेत त्या आपण इथे वॉल कटिंग साठी आपण इथे शो करत असतो. तर इथे तुम्ही बघू शकता की आपली जी थिकनेस आहे ती जास्त असल्यामुळे डायरेक्टली तुम्हाला इथे व्हाईट कलर मध्ये दिसतंय. कशाच? ANS 132. तर तुम्ही इथे बघू शकता की जेव्हा मी इथे थिकनेस इन्क्रीज करते आहे तर तेव्हा तुम्हाला तिथे विजिबल होते, शो होते तुम्हाला. ओके, देन हे बघा जिथे आपण सिलेक्ट करू डायरेक्टली तिथे ते प्लेस होतं. सो ते प्लेस केल्यानंतर डायरेक्टली इस्केप प्रेस करायचं.
देन अगेन तुम्ही इथे सुद्धा मटेरियल तुमचं प्लेस करू शकता. इथे सुद्धा तुम्ही कॉन्क्रीट शो करू शकता. चला इथे पण आपण कॉन्क्रीट प्लेस करूया. देन अगेन हॅच मध्ये जाऊन आता कोणतं प्लेस करणार आपण? कोणती कमांड घेतलेली होती आपण कॉन्क्रीट प्लेस करायला? कॉन्क्रीट प्लेस करायला कोणती कमांड घेतलेली होती? आन्सर प्लीज. लेक्चर करताय ना तुम्ही? आवाज येतोय का माझा? स्क्रीन विजिबल आहे का नाही? रिस्पॉन्ड फास्ट. कोणती पहिली? विजिबल आहे. ओके, तर आन्सर द्या. कॉन्क्रीट प्लेस करायला आपण कोणती कमांड घेतलेली होती? दाखवा मला. ही लेक्चर करताय का तुम्ही? कोणती? आपल्याला इथे पीसीसी शो प्लेस करायचं, तर पीसीसी तर नसतं, तर आपण डायरेक्टली इथे कॉन्क्रीट प्लेस करतो. तर कॉन्क्रीट कुठे इथे? आन्सर द्या फर्स्ट. AR कॉन्क्रीट. ओके, AR कॉन्क्रीट आपण इथे प्लेस करतोय. तर इथे तुम्हाला डायरेक्टली विजिबल होते बघा AR कॉन्क्रीट म्हणून. तर ते आपण डायरेक्टली सिलेक्ट करायचं आणि जिथे आपल्याला प्लेस करायचं आहे तिथे आपण इथे प्लेस करू शकतोय. तर इथे सर्व फुटिंग मध्ये कॉन्क्रीट प्लेस करायचंय. ओके, इथे तुम्ही बघू शकता की साईज खूप मोठी असल्यामुळे तुम्हाला इथे ते व्हिजिबल नाही आहे. सो आपण इथे साईज रिड्यूस करायची. जेव्हा आपण साईज रिड्यूस करतो तर तुम्हाला इथे मटेरियल व्हिजिबल होत आहे. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? इथपर्यंत जे झालंय त्यामध्ये काही डाऊट? ओके, देन कलर देण्यासाठी तुम्हाला इथे ड्रॉ मध्ये ग्रेडियंट म्हणून येतं. तर या ग्रेडियंट मध्ये आपण इथे कलर्स देत असतो. तर इथे याचं आपलं 2 कलरचं कॉम्बिनेशन इथे शो केलेलं आहे. जर तुम्हाला एकच कलर द्यायचा असेल तर इथला दोन्ही एकच कलर आपण सिलेक्ट करायचे. ओके, देन जिथे प्लेस करायचं आहे तिथे तुम्ही डायरेक्टली इथे सिलेक्ट करून प्लेस करू शकता. हॅचिंग कमांड ही आपण मटेरियल देण्यासाठी यूज करतोय आणि ग्रेडियंट कमांड ही आपण कलर देण्यासाठी यूज करतो. ओके, अकॉर्डिंग टू युअर चॉईस यू कॅन गिव्ह एनी कलर. ओके, जे आजपर्यंत जे झालं त्यामध्ये काही डाऊट? कलरची कमांड. ग्रेडियंट
हॅचिंग मध्ये आपण मटेरियल शो करतो, मटेरियल प्रॉपर्टीज, अँड ग्रेडियंट मध्ये आपण कलर्स देतो. इथे जे विंडोज वगैरे आपण शो करतो त्याला सुद्धा आपण कलर देतो, किंवा तिथे डायरेक्टली आपण ग्लास मटेरियल देण्यासाठी डायरेक्टली 3 इन्क्लाइन लाईन सुद्धा शो करतो. तर तुम्ही इथे वेगवेगळ्या विंडो साठी काय म्हणजे कलर द्यायला का? हा, ते कमांड नाही, ते आपण डायरेक्टली जसं आपण इथे डोअर कसं ड्रॉ केलं हे माहिती आहे ना, तर सेम वेनीच आपण विंडो सुद्धा ड्रॉ करतो. हा, डायमेन्शन घेऊन डायरेक्टली आपण इथे विंडोज शो करतो. ओके, देन आता आपलं इथे प्लॅन एलिव्हेशन सेक्शन झालेलं आहे. देन फर्निचर प्लेसिंग सुद्धा झालेलं आहे तुमचं. अँड इलेक्ट्रिक प्लेसिंग, इलेक्ट्रिक फिटिंगची ड्रॉइंग सुद्धा आपली इथे झालेली आहे. मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. टीचिंग डायरीवर व्हिडिओ अपलोड आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियरला आपल्याला ड्रॉइंग द्यायची असतं का, की इथे आपल्या प्लेसिंग आपण शो केलेली आहे. नेक्स्ट ते आपल्याला फिटिंग देतात करू. नाही, काही डाऊट असतील तर विचारा, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, नेक्स्ट जे आपण आतापर्यंत जी ड्रॉइंग ड्रॉ केलेली आहे, ही ड्रॉइंग आपण डायरेक्टली असे इथे ड्रॉ केलेली आहे. ओके, देन अगेन इथे तुम्हाला बघू शकता की प्रॉपर्टीज. नेक्स्ट असतं की आपल्याला लेयर्स क्रिएट करून त्यामध्ये ड्रॉइंग करायची असतं. तर तुम्ही इथे बघू शकता डायरेक्टली तुम्हाला इथे लेयर्स इथे शो होत आहे. लेयर्स प्रॉपर्टी, लेयर प्रॉपर्टी मध्ये जाऊन इथे जो फर्स्ट जो रेक्टँगल तुम्हाला इथे शो होत आहे ते काय असतं, न्यू लेअर म्हणून. यावर क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या न्यू लेयर्स इथे क्रिएट होतात. ओके, अँड देन थर्ड नंबरला जो ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतंय, छोटा रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे, त्यावर रेड कलरची क्रॉस दाखवलेली आहे, ते डिलीट लेअर म्हणून येतं. जर त्याला तुम्ही क्लिक केलं तर जी लेअर आपली सिलेक्ट असते ती लेयर्स इथे डिलीट होते. ओके, अँड देन जो फोर्थ नंबरचा ऑब्जेक्ट आपल्याला दिसतं ते सेट करंट नावाची लेअर असतं. तर जर तुम्ही याला सिलेक्ट केलं, ती लेअर जी लेअरला ऍक्टिव्हेट आपण इथे केलेलं आहे ती लेअर इथे सेट होतं, मीन्स ती लेअर ऍक्टिव्हेट होतं. समजलंय? लेयर्स कशा घेता येईल आता तुम्हाला? तर लेयर्स घेण्यासाठी आपण काय करायचं, इथे जो सेकंड नंबरचा ऑब्जेक्ट आपल्याला इथे दिसतंय किंवा फर्स्ट, म्हणजे दोन्ही पण इथे लेयर्स आपण इथे घेत असतो. तर इथे लेयर्स घेतल्यानंतर फर्स्ट वेगवेगळ्या ज्या लेयर्स आहेत इथे आपण ड्रॉ करून घ्यायच्या. फर्स्ट लेयर्स येणार आपली प्लॅन.
देन प्रेस एंटर. अगेन न्यू लेअर घ्यायची, न्यू लेअर घ्यायची आणि देन त्यानंतर प्लॅन नंतर विंडोज म्हणून नेक्स्ट लेअर देणार. देन प्रेस एंटर and again take a new layer, then give here door, then enter. Again take new layer, plan झालंय, elevation झालंय and door. Next येणार आपलं डोर्स. विंडोज मध्येच आपण व्हेंटिलेटर सुद्धा त्यामध्येच घेणार. व्हेंटिलेटर ड्रॉ करताना सुद्धा आपण त्या लेयर्स मध्ये काढणार, म्हणजे विंडोजच्याच लेअर मध्ये व्हेंटिलेटर. ओके. नेक्स्ट लेअर येतं टेक्स्ट नावाची लेअर येतं. टेक्स्ट नावाची लेअर झाल्यानंतर नेक्स्ट लेअर येणार आपली एलिव्हेशन. ओके. अगेन नेक्स्ट लेअर आपली इथे येणार, त्यामध्ये आपण घेणार सेक्शन. नेक्स्ट लेअर येणार, तिथे घेणार आपण साइड प्लॅन. जे मी इथे सांगते हे आता आपल्याला टोटली सबमिशन जी ड्रॉइंग असते आपली, त्या सबमिशन ड्रॉइंग मध्ये काय घ्यायचं, म्हणजे कशा लेअर सेट करायच्या ते सांगते सबमिशन ड्रॉइंग साठी. नेक्स्ट इथे झालं साइड प्लॅन. नेक्स्ट अगेन न्यू लेअर इथे घेणार, त्यामध्ये फाउंडेशन डिटेल्स सुद्धा आपण शो करतोय. फाउंडेशन डिटेल्स साठी एक ड्रॉइंग आपण तिथे एक लेअर ठेवणार स्पेशल. ओके. देन येतं आपली फर्निचर ड्रॉइंग. देन येतं इलेक्ट्रिक ड्रॉइंग. ओके. अशा वेगवेगळ्या जे लेयर्स आहेत त्या आपण टोटली इथे क्रिएट करून घ्यायच्या फर्स्ट. ओके. आपण इथे टोटली सर्व लेयर्स ड्रॉ करून घेतलेला आहे. 0 नावाची लेअर ती डिफॉल्ट असणार. अँड देन फर्स्ट लेअर आपण क्रिएट केली ती प्लॅन. ओके. देन ही आता लेयर्स कुठे क्रिएट करायच्या, तर लेयर्स मध्ये इथे तुम्हाला लेयर्स प्रॉपर्टीज मधून शो होतं. ओके. तर लेयर्स प्रॉपर्टीज मध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लेयर्स इथे क्रिएट करायच्या असतात. तर त्यामध्ये जो फर्स्ट रेक्टँगल आपला इथे शो होत आहे त्यावर जर क्लिक केलंय तर न्यू लेअर म्हणून इथे विजिबल आहे, तर त्यावर क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या लेअर इथे क्रिएट करू शकता. तर फर्स्ट लेअर आपण इथे घेतली आहे प्लॅन. नेक्स्ट प्लॅन मध्ये घेतलंय नेक्स्ट डोअर अँड विंडोज. नेक्स्ट लेअर ठेवले आपण टेक्स्ट. ओके. नेक्स्ट लेअर काय ठेवलेली आपण, हा नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. ओके. नेक्स्ट अँड नेक्स्ट. ओके. अँड पुन्हा ही टेक्स्ट नावाची लेअर. ह्या सर्व लेयर्स आपण फर्स्ट क्रिएट करून घ्यायच्या. नेक्स्ट फर्स्ट ड्रॉइंग स्टार्ट करताना आपण प्लॅन नावाच्या लेअर मध्ये ड्रॉइंग स्टार्ट करणार. सो प्लॅन नावाच्या लेयर्सला इथे सिलेक्ट करायचं आणि त्याला सेट करंट इथे करायचं आणि देन हे जे आहे त्याला क्लोज करायचं. तर तुम्ही इथे बघू शकता की ह्या इथे लेयर्स मध्ये बघू शकता की प्लॅन सेट करंट कसं करते का. ओके. हे बघा इथे आपण सर्व लेयर्स क्रिएट करून घेतलेले आहे. जेव्हा आपण ड्रॉइंग स्टार्ट करतोय तर फर्स्ट आपली कोणती लेअर असणार, प्लॅन नावाची लेअर. सो
त्या प्लॅन नावाच्या लेअरला फर्स्ट सिलेक्ट करायचं अँड देन इथे 4th नंबरचं जे येत आहे ते काय येतं आपलं सेट करंट. तुम्ही माऊसचा कर्सर यावर नेल्यानंतर तुम्हाला तिथे डायरेक्टली त्याचं नाव विजिबल होत आहे की ती लेअर कोणती आहे म्हणून. तर ती नेक्स्ट लेअर असणार आपली सेट करंट म्हणून. ओके, तर त्यावर डायरेक्टली आपण क्लिक करायचं. क्लिक केलं की ती लेअर आपली सेट होतं. देन डायरेक्टली याला क्लोज केलं की तुम्ही ते बघू शकता की प्लॅन नावाची जी लेयर्स आहेत, ज्या आपण लेयर्स क्रिएट करून घेतल्या त्यामध्ये तुमची प्लॅन नावाची लेयर्स आपली सेट करंट झालेली आहे. ओके, देन ती लेयर सेट झाल्यानंतर तुम्ही इथे जे आपला प्लॅन आहे तो टोटली प्लॅन त्या लेअर मध्ये ड्रॉ करायचा. ओके, जर तुम्हाला लाईन प्लॅन पण काढायचा असेल आणि लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस पण काढायचा असेल तर तिथे तुम्ही लेयर्स क्रिएट करताना 2 लेयर्स क्रिएट करायचे. एक फर्स्ट येणार लाईन प्लॅन आणि सेकंड येणार लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस. तिथे सुद्धा मग तुम्ही 2 लेयर क्रिएट करून घेऊ शकता जर तुम्हाला ऍट अ टाइम दोन्ही काढायचं असेल. ओके, तर इथे आपण प्लॅन नावाची एक लेयर घेतली. तर त्या प्लॅन नावाच्या लेयर ऍक्टिव्हेट केल्यानंतर त्यामध्ये फर्स्ट लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस तुम्हाला ड्रॉ करावं लागेल. ओके, त्यामध्ये जे हे जे आहे टेक्स्ट पुन्हा येतील तुमचे हे सिम्बॉल्स आपण जे शो केलेले आहे टोटली किंवा विंडोज व्हेंटिलेटर हे टोटली त्यामध्ये नाही येणार. फक्त आपल्याला इथे जो प्लॅन आपण जो ड्रॉ केलाय फक्त तेवढंच प्लॅन तुम्हाला ड्रॉ करावं लागेल. देन प्लॅन झाल्यानंतर नेक्स्ट लेअर आपण ऍक्टिव्हेट करणार ती म्हणजे विंडोज. विंडोज नावाची ऍक्टिव्हेट बघा इथे बघू शकता तुम्ही की विंडोज नावाची लेअर्स आपली ऍक्टिव्हेट झालेली आहे. दिसते ग्रीन कलरची टिक आहे मीन्स ती लेअर ऍक्टिव्हेट झालेली आहे. आणि जी लेअर्स तुमची ऍक्टिव्हेट असते ती डायरेक्टली तुम्हाला इथे विजिबल होत आहे. विजिबल आहे का सर्वांना? एनीवन रिस्पॉन्ड फास्ट? Yes, ma'am. ओके, येस मॅम. जी लेयर्स आपली सेट झालेली असते ती डायरेक्टली टोटल तुम्हाला इथे वरती स्क्रीनवर विजिबल होतं. नेक्स्ट विंडोज नावाची लेअर आपण सेट केलेली आहे. तर या प्लॅन मध्ये आपल्या ज्या काही विंडोज आपल्याला इथे दिसत आहेत त्या टोटली विंडोज त्या लेयर्स मध्ये ड्रॉ करून घ्यायच्या आणि ड्रॉ करून त्याची प्लेसिंग सुद्धा त्या लेयर्स मध्ये झालेली पाहिजे. विंडोज मध्ये आपण व्हेंटिलेटर सुद्धा इथे प्लेस करणार. ओके, विंडोज नावाची लेयर्स. मग नेक्स्ट येणार आपले डोअर. नेक्स्ट डोअर नावाच्या लेयर्सला इथे ऍक्टिव्हेट करायचं. जर तुम्हाला इथे कलर्स म्हणजे जर चेंज करायचे असतील तर तुम्ही कलर सुद्धा इथे चेंज घेऊ शकता. त्याला ओके सुद्धा नाव इथे देऊ शकता. ओके, हे बघा इथे तुम्हाला इथे ब्रॅकेट दिसतंय बाजूला. तर यामध्ये कलर्स ऑफ द लेअर मीन्स जी लेअर तुम्ही आता इथे विंडोज आहे तर त्या विंडोजचा कलर कोणता ठेवायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही त्यावर डायरेक्टली क्लिक करून इथे सिलेक्ट करू शकता. हा, सर्व लेयर्सला तुम्हाला कलर चेंज करता येतो. त्याची पुन्हा एक ड्रॉइंग घेऊया आपण. नेक्स्ट विंडोज ड्रॉ झाला. देन त्यानंतर येणार डोअर. त्या डोअर्सच्या लेअरला ऍक्टिव्हेट करायचं. तुम्ही डायरेक्टली इथनं पण ऍक्टिव्हेट करू शकता किंवा इथे लेयर्स प्रॉपर्टी मध्ये जाऊन याला सिलेक्ट करून डायरेक्टली याला सेट करून सुद्धा करून घेऊ शकता. मग डोअर्स नावाचे लेयर्स आपण इथे ऍक्टिव्हेट केल्यानंतर जे काही आपले डोअर्स ड्रॉ करायचे असतील ते डोअर्स आपण डायरेक्टली इथे ड्रॉ करून तिथे प्लेस सुद्धा आपले झालेले पाहिजे. डोअर्स ड्रॉ करता येतात सर्वांना? नाही करतात? तुम्ही ड्रॉइंग केलेलं नाही? ओके, ठीक आहे. तर मग आपल्या लॅब मध्ये वरती आहेत ना सर्व पीसी तर तुम्ही तिथे प्रॅक्टिस करू शकता. सांगते मी तुम्हाला कसं घ्यायचं वगैरे ते.
वॉलच्या थिकनेस का हा. 0.23 आपण वॉल थिकनेस इथे प्रोव्हाइड करतो. डोअरला ते सेपरेट होतं का नाही? Same आहे. नाही, डोअर आपण जे असतं, जे बाकीचे जे रूम्स आहेत, जे इनर साइडच्या जे रूम्स आहेत, त्याचं डोअर आपण किती 1 मीटर पर्यंत असं, म्हणजे त्याची लेंथ आपण 1 मीटर पर्यंत देतो. आणि जे मेन डोअर असतं, हा त्याचं 1.2 किंवा 1 मीटर पर्यंतच आपण ते शो करत असतो. आणि ज्या विंडोज असतात, या विंडोजची जी लेंथ आहे ही आपण 1.2 मीटर टू 1.5 मीटर पर्यंत आपण इथे शो करतो. जर आता रूम मोठी असेल तर इथे मोठ्या रूम्स मध्ये आपण, आता ही लिव्हिंग रूम आहे, तर या रूम मध्ये आपण 1.5 मीटरचे डोअर म्हणजे विंडोज इथे आपण प्लेस करणार. ओके. आणि ज्या बाकीच्या रूम्स आहेत, हा हा जे डब्ल्यू आपण सिम्बॉल शो केलेला आहे ते आपल्या विंडोज आहेत. ओके. तर विंडोज शो करताना आपण डब्ल्यू नावाचा सिम्बॉल यूज करतो आणि व्हेंटिलेटर शो करताना व्ही नावाचा सिम्बॉल. डोअर साठी डी नावाचा सिम्बॉल आपण यूज करतो. ओके. जे विंडोज आहेत, तर आता ह्याच्या छोट्या रूम्स आहेत, तर याचे डायमेन्शन छोटे असले म्हणजे डायमेन्शन नुसार आपण डिसाइड करतो की विंडोज जे आहे ती 1.2 मीटरची प्रोव्हाइड करायची की 1.5 मीटरची प्रोव्हाइड करायची. ओके. देन डोअर सुद्धा त्यामध्ये, डोअर नावाच्या लेअर मध्ये आपण इथे डोअर ड्रॉ करायचा. नेक्स्ट ज्या बाकीच्या आपल्या नेक्स्ट डोअर ड्रॉ झाल्यानंतर आपला प्लॅन कम्प्लीट होतो. नेक्स्ट त्यामध्ये येणार टेक्स्ट. देन टेक्स्ट नावाची लेअर ऍक्टिव्हेट करायची आणि सर्व रूम्सला टेक्स्ट द्यायचा. त्यामध्ये जे आपण सिम्बॉल शो केलेले आहे व्हेंटिलेटर अँड विंडोज साठी, ते सुद्धा त्यामध्येच ड्रॉ करायचे टेक्स्ट नावाच्या लेअर मध्ये. ओके. देन टेक्स्ट नावाची कमांड झाले, त्यानंतर आपण घेणार एलिव्हेशन. नेक्स्ट एलिव्हेशन आपण ड्रॉ करायचं. एलिव्हेशन साठी तर माहितच आहे तुम्हाला की ड्रॉ मध्ये जाऊन आपण कन्स्ट्रक्शन लाईनचा यूज करतोय आणि त्याचे प्रोजेक्शन घेतोय. लास्ट लेक्चर केलंय ना तुम्ही? ओके. तर इथे आपण ड्रॉ मध्ये जाऊन, हे बघा, ड्रॉ मध्ये जाऊन कन्स्ट्रक्शन लाईनचा आपण इथे यूज करत असतो आणि ते प्रोजेक्शन घेण्यासाठी. मीन्स जसे आता आपण, ठीक आहे, तुम्ही लास्ट लेक्चर जरी केलं नसेल तर मी तुम्हाला इथे सेक्शन आता घेऊन दाखवलेले आहे. तर सेक्शन साठी मी कसे प्रोजेक्शन घेतलेले होते. तर यामध्ये फरक काय, फक्त एलिव्हेशन घेताना फक्त आउटर ज्या वॉल्स आहेत, मीन्स ह्या ज्या आउटर वॉल्स आहेत त्याचेच प्रोजेक्शन फक्त आपण वरती घेत असतो एलिव्हेशन ड्रॉ करताना. जे इनर वॉल आहे, ही इनर वॉल आहे, तर या लाईन्सचे प्रोजेक्शन आपण वरती घेत नसतो एलिव्हेशन मध्ये. आणि सेक्शन मध्ये सर्व लाईन्सचे प्रोजेक्शन आपल्याला घ्यायचे असते. का घ्यायचे असतात सर्व लाईन्सचे प्रोजेक्शन? एलिव्हेशन मध्ये आपण फक्त आउटर वॉल्सचे प्रोजेक्शन घेतो, तर सेक्शन लाईन मध्ये आपण फक्त म्हणजे इनर अँड आउटर वॉल्सचे प्रोजेक्शन का घेतो? कशातलं डिस्टन्स? सेक्शन लाईन मध्ये म्हणजे आपण सेक्शन लाईन काढलो ना, हा वॉल थिकनेस दाखवली ना आपण. हा, ही वॉल थिकनेस आपण जेव्हा आपण आपला प्लॅन ड्रॉ करतो त्यावेळेसच ही डिसाइड करतो. ही वॉल थिकनेस अकॉर्डिंग टू अस घेऊ शकतो, म्हणजे 0.23 ची वॉल थिकनेस आपण इथे घेतलेली आहे. जनरली आपण 0.23 ची वॉल थिकनेस आपण इथे शो करतोय. माझ्या क्वेश्चनचा आन्सर आहे का कोणाकडे? एलिव्हेशन ड्रॉ करताना आपण फक्त आउटर वॉलचे प्रोजेक्शन घेतोय आणि सेक्शन ड्रॉ करताना आउटर वॉल आणि इनर वॉल दोन्हीचे प्रोजेक्शन घेतोय. तुम्हाला ड्रॉ कसं करायचं हे समजलंय, पण का घेतोय हे समजलंय का? लवकर आन्सर द्या. विचार करा का घेतोय आपण.
Yes. प्रगती जाधव. प्रगती जाधव. स्नेहल, सायली, वैष्णवी, श्वेता, प्रणाली. नाही समजलं. ओके. Both lines are visible, madam. कशामध्ये? Section plane मध्ये. ओके. अँड एलिव्हेशन मध्ये? One side is visible, ma'am. येस. पार्शली करेक्ट. जेव्हा आपण एलिव्हेशन ड्रॉ करतोय तर एलिव्हेशन मध्ये आपल्याला फ्रंट व्ह्यूला आपलं घर कसं दिसतंय तर ते आपल्याला तिथे शो करायचं असतं. आणि जे सेक्शन आपण इथे ड्रॉ करतोय तर सेक्शन मध्ये आपल्याला इथे कट झालेल्या वॉल्स आपल्याला शो करायच्या असतात. तर कट झालेल्या वॉल्स शो करताना आपल्याला आउटर वॉल अँड इनर वॉल्स दोन्ही याची आपल्याला मार्जिन व्हिजिबल असतं. म्हणून ते आपल्याला प्लॅन सेक्शन मध्ये सुद्धा आपल्याला व्हिजिबल असं दाखवावं लागतं. हे जे आपण इथे 2 लाईन्स अशा प्रोव्हाइड केलेल्या आहेत मीन्स असे लाईन्स प्रोव्हाइड केलेल्या आहे. तर ब्रिक कटिंग साठी आपण सिम्बॉल त्या प्रकारचा शो करतोय. मीन्स ब्रिक तिथे आपण ब्रिक वॉल असतात ना त्या तर ब्रिक कट झालेला आहे हे शो करण्यासाठी तो सिम्बॉल यूज करतोय. सो त्यासाठी आपण हॅच मध्ये या कमांडचा यूज केलेला आहे. ओके. हे टोटली स्ट्रक्चर जे आपण इथनं जो हा सेक्शन पास केलेला आहे या सेक्शन वरनं आपण हा टोटली स्ट्रक्चर कट केलेला आहे. म्हणून ते आपल्याला इथे कट झालेल्या कट सारखं आपल्याला इथे ते शो करायचं असतं सेक्शन प्लॅन मध्ये. आणि एलिव्हेशन मध्ये डायरेक्टली फ्रंट व्ह्यूला आपल्याला घर कसं दिसतंय आपलं ते आपल्याला एलिव्हेशन मध्ये शो करायचं असतं. समजलं? इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतात असे की का तिथे दोन्ही वॉल्स असतात तिथे फक्त एक वॉल म्हणजे आउटर वॉल्स आपण शो करतोय किंवा कोणती कमांड ती कशामध्ये आहे. तर तिथे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मॉडिफाय मध्ये गेल्यानंतर ही कमांड आहे. जर मी सपोज विचारला तुम्हाला कॉपी नावाची कमांड कुठे आहे? ड्रॉ मध्ये कॉपी नावाची कमांड आहे का? अरे मॉडिफाय मध्ये हा मॉडिफाय मध्ये ड्रॉ नावाची कमांड मॉडिफाय मध्ये आपले कॉपी नावाची कमांड आहे. सॉरी म्हणून काय होणार आहे टाईप करून पण आपण इथे डायरेक्टली घेऊ शकतो. पण जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये आता क्वेश्चन विचारतात जेव्हा ऑटोकॅडची कंपनी येतात तर तेव्हा तुम्हाला सांगावं लागतं ना स्पेसिफाय की मॉडिफाय मध्ये गेल्यानंतर आपली इथे कॉपी नावाची कमांड आहे. आणि जर ड्रॉ मधल्या ज्या लाईन्स म्हणजे ज्या आपल्याला ड्रॉ करायचं असतं लाईक लाईन रेक्टँगल कन्स्ट्रक्शन लाईन पॉलीलाईन जे आपल्याला ऑब्जेक्ट ड्रॉ करायचं आहे ते आपलं ड्रॉ कमांड मध्ये असणार. आणि जर सपोज ड्रॉ झालेला आहे ऑब्जेक्ट त्यामध्ये जर तुम्हाला काही मॉडिफाय करायचे असले काही तर ते येणार आपलं मॉडिफाय कमांड मध्ये. त्या नावावरूनच तुमच्या लक्षात येतं की म्हणजे कशामध्ये कोणती कमांड असणार आपली. हा तुम्हाला ड्रॉ करायचं तुम्ही डायरेक्ट शॉर्ट तुमची जर प्रॅक्टिस झालेली असेल तर तुम्ही इथे डायरेक्टली टाइप करून शॉर्टकट टाइप करून तुम्ही डायरेक्टली इथे हा शॉर्टकट साठी असं सपोज तुम्हाला ऑफसेट कमांड यूज करायची आहे तर ऑफसेट कमांड साठी तुम्ही शॉर्टकट काय करणार ओ एंटर. सपोज ट्रिम कमांड यूज करायची आहे तर काय करणार TR एंटर. आणि रेक्टेंगल नावाची कमांड यूज करायची असेल काय करणार RCT शॉर्टकट असं एंटर करून पण तुम्ही इथे डायरेक्टली घेऊ शकता. पण माझा क्वेश्चन काय जर तुम्हाला इंटरव्ह्यू वाल्याने क्वेश्चन विचारले तर आन्सर कसं द्यायचं त्यासाठी सांगतेय. ओके. येस मॅम. येस सर.
मॅडम राहिलेले लेक्चर अपलोड करा की युट्यूबला. सर्व लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. आजचे जे लेक्चर आहे फक्त ते आज अपलोड केले जाईल. टीचिंग डायरी बघितलीत का तुम्ही? टीचिंग डायरी मध्ये सर्व लेक्चर अपलोड केले आहेत. आपण कोणतीही गोष्ट जेव्हा शिकतो तेव्हा फक्त ड्रॉ कशी करायची हे न माहित घेता ती तशी का ड्रॉ करायची आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण इंटरव्ह्यू फेस करतोय तर तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम जाणार नाही की म्हणजे का म्हणून ड्रॉ केलं हे. ओके, साईट प्लॅन झालाय का तुमचं? ड्रॉप केलं नाही. काहीच ड्रॉ केलं नाही तुम्ही? बरं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण साईट प्लॅन बघूया. ओके, लेयर्स सेट करता येतील आता सर्वांना? लेयर्स कशा सेट करायच्या आणि कसं ते ड्रॉइंग त्यामध्ये बघायचं. तर ज्या नावाचे लेयर्स तुम्ही आता इथे प्लॅन नावाचे लेयर्स म्हणजे ज्या नावाचे लेयर्स तुम्हाला नको आहेत. आता कधी कधी आपल्याला काय असतं की फक्त आपल्याला रूम्स बघायचे स्टार्टिंगला की जेव्हा आपण म्हणजे असं फाउंडेशन आपल्याला स्टार्ट करायचं आहे म्हटलं सिक्वेन्सने का लेयर सेट कर. हा, वरती खाली काय चालतं, कोणती पण असं लेयर्स तुम्ही. पण ज्या नावाचे लेयर्स आता जर तुम्हाला प्लॅन करायचं तर प्लॅन नावाच्याच लेयर्स मध्ये आपला प्लॅन ड्रॉ झाला पाहिजे आणि त्याला सेट करूनच तुम्ही नेक्स्ट ड्रॉइंग स्टार्ट करायची त्यामध्ये. ओके, आणि जेव्हा तुम्हाला एखादी लेयर्स बघायची नसेल मीन्स जेव्हा आता फाउंडेशन आपण स्टार्ट करतो तर तिथे आपल्याला टेक्स्ट नावाच्या कमांडचं काम नाहीये. ओके, तर त्या टाइम्सला तुम्ही इथे टेक्स्ट नावाची जी कमांड आहे आपली त्या टेक्स्ट नावाच्या कमांडला इथे डायरेक्टली तुम्ही लॉक सुद्धा करू शकता आणि इथे बल्ब त्याचा जो टर्न लाईट आहे टर्न अ लेअर ऑन ऑर ऑफ ही लेयर्स तुम्ही डायरेक्टली तेव्हा ऑफ सुद्धा करू शकता. ओके, मीन्स ज्या टाइमला आपल्याला जे बघायचं आहे ते तुम्ही इथे डायरेक्टली जो बल्ब आहे त्याचा ऑन ठेवून आणि ज्या लेयर्सचं काम नाही त्याला डायरेक्टली इथे तुम्ही लॉक और लाईट ऑफ ठेवून सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके, काही डाऊट इथपर्यंत? नेक्स्ट लेक्चर मध्ये आता आपण साईट प्लॅन बघूया आणि 3D ला स्टार्ट करूया. 3D ड्रॉइंग इन ऑटोकॅड. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? काही डाऊट असतील तर विचारत चला. Okay, then put up your attendance in chat box. Chat box मध्ये put up करा, सेव्ह असतं ते. तुम्ही जॉईन नाही केलंय का? ओके ओके ओके, मी लिहून घेते तुमची अटेंडन्स. नको नको. Put up your attendance in chat box. Okay, those put up their attendance in chat box, they can leave.
those put up their attendance in chat box, they can leave.